एक महत्त्वाची अपडेट तिथीनुसार आज 351वा शिवराज्याभिषेक सोहळा आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या रायगडावर दाखल झालेत आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस देखील त्या ठिकाणी पोहोचतील। दरम्यान या राज्याभिषेक सोहळ्यासाठी अगदी देशभरातून शिवभक्त हे किल्ले रायगडावर दाखल झालेत। किल्ले रायगडावरील सिंहासनावरील छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून त्यांच्या मूर्तीवर शिवराज्याभिषेक करण्यात येणार आहे। तर याच वेळी होळीच्या माळावर रणमैदानी खेळ सुद्धा सादर केले जातील। सध्या अजित पवार हे किल्ले रायगडावर दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। अगदी पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे तरी सुद्धा या शिवप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय। थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस सुद्धा तिथे येणार आहेत आणि हा राज्याभिषेकाचा सोहळा आता पार पडणार आहे। शिवाय या ठिकाणी देशभरातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडून त्या ठिकाणी विविध मैदानी खेळांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सकाळपासूनच या ठिकाणी ढोल ताशाच्या गजरात शिवभक्त तल्लीन होऊन त्या ठिकाणी आनंद आपला व्यक्त करताना पाहायला मिळतात। सध्या अजित पवार हे किल्ले रायगडावर दाखल झाल्याचं आपण पाहतोय आणि त्यांच्यासोबत आदिती तटकरे सुद्धा आहेत। आणि आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा तिथे दाखल होतील। आपण पाहतोय हा उत्साह या सगळ्या तरुणांचा। मैदानी खेळांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये पाऊस पडतोय तरी सुद्धा ढोल बडवत या ढोल वाद्य पथकांकडनं आपलं सादरीकरण सुरू आहे। किल्ले रायगडावरची ही दृश्य आहेत आपण पाहतोय। या दोन दृश्यांच्या माध्यमातून एकीकडे अजित पवार आणि आदिती तटकरे या सोहळ्यासाठी दाखल झालेले आहेत तर दुसरीकडे ढोल ताशाच्या गजरात ही तरुणाई तल्लीन झालेली दिसते। मोठ्या संख्येने खरं तर मोठ्या प्रमाणात इथे तरुण आलेले आहेत, तरुणी आहेत। यासोबतच मोठ्या संख्येने शिवप्रेमी सुद्धा किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आलेले आहेत। या ठिकाणी नृत्याचा आनंद ते घेताना दिसतात।